आपल्या भारतामध्ये टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये ज्या टॉप 10 मालिका आहेत त्याच्यामध्ये एक आहे CID. आता या CIDतले प्रत्येक पात्र जे आहे ते पात्र भारतातील बहुतेक लोक ओळखतात. त्याच्यामधील एक विनोदी पात्र होतं ते म्हणजे फ्रेडी. आणि फ्रेडी सरांचं नुकतंच निधन झालेलं होतं. तर ते फ्रेडी सर नक्की कोण होते, त्यांचं खरं नाव नक्की काय होतं, त्यांची फॅमिली, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड नक्की काय होतं, तर याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे सुरुवातीला बिहारला. तर बिहार राज्य आहे, त्या ठिकाणचं तेऊस नावाचा भाग जो आहे तर त्या भागामध्ये 2 नोव्हेंबर 1966ला फ्रेडी यांचा जन्म झालेला होता. आता यांचं मूळ नाव आहे दिनेश फडणीस. आता लहानपणापासूनच यांना अभिनय क्षेत्राची आवड होती आणि अगदी लहान असतानाच त्या काळामध्येच दिनेश जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले होते. त्यांचा परिवार मुंबईमध्ये आलेला होता आणि मुंबईमध्येच त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती. म्हणजे त्यांची जन्मभूमी बिहार होती, पण त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, मुंबई होती. आता शिक्षण सुरू झालं, नंतर हळूहळू उच्च शिक्षणाला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली होती. एका बाजूला त्यांचं शिक्षण चाललं होतं आणि दुसऱ्या बाजूला ते अभिनयाची त्यांना आवड होती. त्यामुळे जिथं शक्य असेल त्या ठिकाणी ते आपल्या अभिनयाची चुणूक जी आहे ती दाखवायचे. कॉलेजमधल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभागी व्हायचे आणि याच काळामध्ये त्यांची बॉडी बिल्डिंगची सुद्धा त्यांना आवड निर्माण झाली होती आणि स्वतःची कसदार बॉडी त्यांनी बनवलेली होती. बुद्धीनं अत्यंत हुशार, पेशानं इंजिनियर, शरीरानं बॉडी बिल्डर आणि मनानं आणि कृतीनं कलाकार, अशा पद्धतीचा हा तरुण मुंबईमध्ये स्ट्रगल करत होता. आता या ठिकाणी मग ते काही ठिकाणी मॉडेलिंग करत होते, छोटी मोठी कामं करत होते आणि याच काळामध्ये त्यांचं लग्न किंवा त्यांची ओळख नैना नावाच्या एका तरुणीबरोबर ती झाली आणि लग्न झालं. नवीन संसाराला सुरुवात झाली आणि एका बाजूला लग्न झालेलं आहे, संसार सुरू आहे, दुसऱ्या बाजूला कामासाठी भटकंती चाललेली आहे. आणि 1993मध्ये फासले ही जी मालिका आहे त्या मालिकेमधून दिनेश यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली किंवा आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली होती. आणि याच साली म्हणजे 1993मध्ये दिनेश यांनी एका मराठी चित्रपटासाठी सुद्धा काम केलेलं होतं. चित्रपटाचं नाव आहे भरला मळवट रक्तानं. आता म्हणजे अशा पद्धतीची माहिती काही माध्यमातून समोर आलेली होती, पण ज्यावेळेस मी हा चित्रपट बघितला त्यावेळेस त्याच्यामध्ये मला दिनेश दिसले नाहीत. कदाचित वेगळा चित्रपट असू शकतो. आणि अशीही माहिती समोर आली होती की त्यांनी एका मराठी चित्रपटाचं लेखनसुद्धा केलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये काय सत्य आहे काय असत्य आहे हे काय सांगता येणार नाही, पण एक गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकते ती म्हणजे दिनेश यांना हिंदी ज्या पद्धतीनं येत होतं त्याच पद्धतीनं मराठीसुद्धा चांगल्या पद्धतीनं अवगत होती. आणि मुंबईमध्ये होते, महाराष्ट्रामध्ये होते, त्यामुळे मराठी येणं साहजिकच होतं. आता असो, तर या काळामध्ये दिनेश यांना छोटी मोठी कामं मिळत होती, पण त्यांची दखल कुणी घेत नव्हतं किंवा त्यांच्याबद्दलचं कुणाला म्हणजे एकदम छोट्या मोठ्या कामामुळे ते आहेत की नाहीत हे सुद्धा लक्षात येत नव्हतं. पण ज्याच सगळ्या काळामध्ये 5 वर्षाचा काळ लोटला आणि 1998मध्ये कामाच्या शोधात असताना दिनेश जे आहेत ते CIDचे प्रोड्युसर BP सिंग यांना भेटले होते. आणि त्यावेळेस मग एका इन्स्पेक्टरसाठी त्यांच्याकडे रोल होता आणि BP सिंग यांच्याकडे त्यांनी दिनेशकडे पाहिलं, त्यांची बॉडी बघितली आणि त्यांची शरीरयष्टी पाहिल्यानंतर मग त्यांनी विचारलं की बाबा तू CIDमध्ये काम करणार का. आणि दिनेश यांनी म्हणजे पडत्या फळाची आज्ञा मानली आणि होकार दिला. आणि अशा पद्धतीनं CIDमध्ये दिनेश यांची एंट्री झालेली होती. 1998मध्ये त्यांनी CIDमध्ये कामाला सुरुवात केली आणि या TV शोने दिनेश यांना इन्स्पेक्टर फेड्रिक्स म्हणजेच इन्स्पेक्टर फ्रेडी अशा पद्धतीची त्यांना भूमिका मिळाली होती आणि ती भूमिका त्यांनी अजरामर करून ठेवलेली आहे. आता CIDमध्ये त्यांनी जवळजवळ 20 वर्ष काम केलं होतं आणि अनेक एपिसोडमध्ये त्यांनी अभिनय केलाच होता. त्याचबरोबर ती एक लेखक म्हणून सुद्धा त्यांनी काही एपिसोड लिहिले होते. त्याचबरोबर दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासोबतसुद्धा त्यांनी लेखनाचं काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे दिनेश हे अभिनेते आणि लेखक म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते. म्हणजे आपल्याला अभिनेते म्हणून माहीत होतं, लेखक म्हणून हे आत्ता माहीत झालेलं आहे. आता 1999मध्ये
त्यांनी सरफरोश नावाच्या चित्रपटामध्ये म्हणजे आमिर खान, नसरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे यांनी केलेल्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं होतं. त्याचबरोबर 2000मध्ये मेला चित्रपट आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटीशी भूमिका यांनी केली होती. ऋतिक रोशन बरोबरच्या सुपर 30 या चित्रपटामध्ये सुद्धा दिनेश यांनी काम केलेलं होतं. आणि CIDमध्ये TV शोमध्ये तर म्हणजे शिवाजीराव साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुंगळे अशा दिग्गज कलाकारांच्या सोबत फ्रेडी यांनी म्हणजे दिनेश यांनी काम केलेलं होतं. आणि या मालिकेमधूनच फ्रेडींना प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती आणि याच मालिकेमुळे त्यांना ओळखलं जाते. घराघरामध्ये ते पोहोचलेले होते. 20 वर्षाची ही सगळी त्यांची कारकीर्द होती. आणि 2012मध्ये दिनेश यांनी अदालत मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं. 2014मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. आणि 2019मध्ये CIF नावाचा TV शो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. तर अशा पद्धतीची दिनेश यांची ही कलाकाराची जिंदगी होती, लाईफ होती. आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर अभिनयात येण्यापूर्वीच दिनेश यांचं लग्न झालं होतं नयना यांच्याबरोबर. त्यानंतर या दोघांना एक मुलगी आहे, त्यांचं नाव आहे तनू. आणि तनू यांचंसुद्धा आता लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे ध्रुवी. म्हणजे या दिनेश यांची नात जी आहे तिचं नाव आहे ध्रुवी. त्या ध्रुवीचा वाढदिवस आणि दिनेश यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो आणि तो म्हणजे 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबर 2023ला नात आणि आजोबा या दोघांनीही त्यांचा बर्थडे साजरा केला होता. त्याच्यानंतर 18 दिवसांनी 20 नोव्हेंबरला दिनेश यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो सुद्धा त्या परिवारानं, कुटुंबाने अत्यंत मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं साजरा केला. आणि पुढच्या 15-20 दिवसामध्येच त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. मुळामध्ये मागील अनेक महिन्यापासून दिनेश जे आहे ते आजारी होते. त्यांना लिव्हर, किडनी, हृदय यांच्या संदर्भातले अनेक आजार होते. म्हणजे अनेक अवयव त्यांचे निकामी झालेले होते. पण त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची बॉडी बिल्डिंग पाहता दिनेश या आजारातून सावरतील आणि ते पुन्हा ठणठणीत होतील असं प्रत्येकाला वाटत होतं. घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं. त्यांच्या म्हणजे CIDची जी टीम होती त्यांनाही प्रत्येकाला वाटत होतं. पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी होतं. 1 डिसेंबर 2023 रोजी यांची तब्येत खालावली आणि त्यांना मुंबईच्या मालाड या ठिकाणचं तुंग हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं. प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि पाठीमागच्या 4 दिवसापासून ते व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरती ते ठेवण्यात आलेलं होतं त्यांना. आणि रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अत्यंत म्हणजे त्यांची प्रकृती खालावत गेली. अनेक अवयव निकामी झाले आणि 4-5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12:08 त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळेस CIDची संपूर्ण टीमसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि फ्रेडी यांच्या जाण्यानं त्यांच्या घरच्यांना आणि ज्या TV इंडस्ट्रीला आणि त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला होता. तर अशा पद्धतीचा या कलाकाराच्या जीवनाचा हा प्रवास होता. तर त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतली. पण याबद्दलची अधिक काय वेगळी माहिती तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.